राधे राधे. कसे आहात आपण सर्वजण? भगवान सच्चिदानंद घन अखिल कोट विश्व ब्रह्मांड चालक करुणावरून आले. भगवान श्रीकृष्णाच्या परमकृपेने आणि राधा राणीच्या परमकृपेने आपण सर्वजण खूपच आनंदी असाल अशी मी आपणा सर्वांची आशा बाळगतो. भगवंताकडे अशी मी आशा बाळगतो. आणि आज बऱ्याच ठिकाणी कथा, कीर्तन, कार्यक्रम, प्रवचन, व्याख्यान या सर्वांच्या माध्यमातून आणि माझ्या यूट्यूबच्या सर्व व्ह्यूअर्सच्या माध्यमातून, माझ्या सबस्क्रायबर जे आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून सर्वांनी मला एक विनंती केली की महाराज, श्रीमद भागवत हा अतिशय अवघड असा वाटणारा भाग, परंतु ही श्रीमद भागवतासारखी कथा आणि श्रीमद भागवतासारखी ही जी कथा आहे, ही कथा आम्हाला जर शिकायची असेल, आम्ही कीर्तन प्रवचन करतोय, परंतु ही जर आम्हाला शिकायची असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? म्हणून मी त्या सर्वांना आश्वासन दिलं होतं की माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी असे काही ऑनलाईन क्लास घेऊन येईल की ज्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर प्रकारचा आणि प्रसिद्ध श्रीमद भागवत प्रवक्ता तयार होईल, याच्याकरता मी प्रयत्नशील राहणार आहे, बांधील राहणार आहे. आता याच्यात काही प्रश्न आहेत आणि ते प्रश्न असे की श्रीमद भागवत कथा शिकण्याकरता पहिल्यांदा आपल्याकडं काय काय असणं गरजेचं आहे आणि कोणते कोणते ग्रंथ आपल्याकडं उपलब्ध असणं गरजेचं आहे, याच्याकरता मी तुम्हाला काही ग्रंथ दाखवतो. आणि श्रीमद भागवत कथा प्रवक्ता होण्याकरता काय काय सामग्री पाहिजे पहिले ते बघू. नंतर प्रत्येक दिवसाला, म्हणजे आपण व्यासपीठावरती आलो, व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, स्तवन कसं गायन करायचं, त्या कार्यक्रमाचा परिहार कसा द्यायचा आणि आपल्या सर्व धर्ममंडपामध्ये अतिशय सुंदर प्रकारचं भक्तिमय वातावरण कसं तयार करायचं, आपली भगवान श्रीकृष्णांच्या आणि राधा राणीच्या या रसपूर्ण भक्तिपूर्ण गायनातून आपली सुंदर प्रकारची प्रतिमा कशी तयार करायची, हे सर्व मी तुम्हाला याचे छोट्या छोट्या टेक्निक त्या सर्व सांगेल. त्याचबरोबर आपल्या पहिल्या दिवसाच्या कथेमध्ये कोणकोणत्या प्रकारची भजनं आलेली आहे, किती श्लोक आलेले आहेत, या सर्व पहिल्या दिवसाचे असेल, दुसऱ्या दिवसाचे असेल, तिसऱ्या, असे 7ही दिवसांच्या कथा, आरतीचं गायन कसं करायचं, आरती कोणत्या वेळेला घ्यायची आणि आरती झाल्यानंतर आपण व्यासपीठ सोडताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे, असे सर्व प्रकारचे प्रश्न हे जे तुम्हाला पडलेले आहेत ते अनेक प्रकारचे प्रश्न या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु ज्यांना जे सर्व माझे वारकरी बांधव असतील आणि इतरही सर्व वैष्णवजन असतील, आज हा व्हिडिओ कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचलेला असेल तर समजून घ्या, पुण्य फळले पहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. म्हणून आज श्रीमद भागवत सोपं करून सांगण्याकरता आणि हा व्हिडिओ आपल्यापर्यंत जर आलेला असेल आणि हा व्हिडिओ जर आपण सर्वजण पाहत असाल तर सर्वांना एक विनंती आहे, आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपण राधा राधा, फक्त राधे राधे अशा प्रकारची कमेंट करा. काही सूचना असतील त्या सूचना द्या आणि राधे राधे करून कमेंट बॉक्स आपला फुल करून टाका. आणि मग बघा भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणीची कृपा आपल्या जीवनामध्ये कशी होते. आता श्रीमद भागवतामध्ये भागवत महात्म्याचा पहिला श्लोक आलेला आहे. महात्म्याचे या ठिकाणी 6 अध्याय आहेत आणि त्याच्यात पहिला श्लोक आलेला आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. अशा प्रकारचा महात्म्याचा पहिला श्लोक आलेला आहे. आता ही व्हिडिओ सिरीज चालू करण्याच्या अगोदर आपल्याला जर प्रसिद्ध भागवत प्रवक्ता व्हायचं असेल तर आमचे ऑनलाईन ऑफलाईन क्लास सुरू झालेले आहेत. व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवरती आपण तिथं संपर्क करू शकता, त्याची इन्क्वायरी करू शकता. त्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस कसे शिकवले जातील हे मी थोडक्यात आपल्याला वर्णन करून सांगतो की ऐका. ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेसमध्ये सुरुवातीला
आम्ही ही जी कथा आहे ही बोर्डवरती चित्र, चिन्ह, त्याचबरोबर अनेक प्रकारचे असे काही शब्द वापरून ही कथा आपल्या ध्यानात कशी राहील अशा प्रकारचं बोर्डवरती शिकवल्या जाईल. नंतर ही कथा प्रत्यक्ष ग्रंथामधून कशी आहे ग्रंथानुरूप आपण शिकणार आहोत. ही कथा श्रीमद भागवतम कथा ही ग्रंथामध्ये कशी आहे ही मी तुम्हाला शिकवणार आहे. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक कथेचा वेगवेगळा प्रसंग असेल आणि सर्व व्हिडिओ डिवाइड असतील. त्याच्यावरती लिहिलेलं राहील की ही पहिल्या दिवसाची कथा, पहिल्या दिवसाची पहिली कथा आहे, दुसऱ्या दिवसाची दुसरी कथा आहे. त्याचबरोबर पण पहिल्यांदा आपण समजून घेऊ की आपल्याला सामग्री काय काय लागेल. तर ऐका, आपल्या जीवनामध्ये भगवंताची कृपा, भगवान श्रीकृष्णाची आणि राधाराणीची कृपा होण्याकरता सर्वप्रथम आपणाला जप करण्याकरता ही 108 मण्यांची जपमाळ आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. याच्यावरती कोणत्या मंत्राचं अनुष्ठान करायचं, कोणत्या मंत्राचा जप करायचा आणि आपल्याला वाचासिद्धी प्राप्त होण्याकरता आपण तो मंत्र किती वेळेस आणि कोणता मंत्र या ठिकाणी आहे तो मी तुम्हाला सांगेलच. पहिल्यांदा आपल्याकडे जपमाळ असणं आवश्यक आहे. द्वितीय क्रमांकाला आपल्याकडे ग्रंथ सामग्रीमध्ये अशा प्रकारचं हे श्रीमद भागवतम महापुराण प्रथम खंड, श्रीमद भागवताचे हे 2 खंड आहेत. याच्यामध्ये प्रथम खंड हा एक ग्रंथ आणि हा श्रीमद भागवत महापुराणम सरल मराठी व्याख्यासहित, दोन्ही ग्रंथ मराठी व्याख्येसहित. आपण हिंदी भाषिक असाल तरी हिंदीचे हे सरळ हिंदी व्याख्यासहित घ्यायचं आणि मराठी असाल तर सरळ मराठी व्याख्यासहित घ्यायचं. हा द्वितीय खंड आहे आणि हा प्रथम खंड आहे. आता नाथ महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे हा ग्रंथ नाही, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मनपूर्ण, म्हणून हा पवित्र असा ग्रंथ आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला तर समजून घ्या आपल्यावरती भगवंताची कृपा झालेली आहे. म्हणून हा ग्रंथ ठेवण्याकरता आपल्याला अशा प्रकारचं व्यासपीठ लागेल. आता हे व्यासपीठ अशा प्रकारचं व्यासपीठ आहे आणि ह्या व्यासपीठावरती आपण ग्रंथ समोर साक्षीला ठेवून आपण या ग्रंथावरती अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर मी अशा प्रकारच्या ही जी नोट्स तयार केलेल्या आहेत. या ठिकाणी बघा दिसतंय आपल्याला, या ठिकाणी आपण पहिल्यांदा आरती या ठिकाणी दिलेली आहे आणि स्तवनापासून संपूर्ण श्रीमद भागवत कथा लिखित स्वरूपाची आपल्याकडे उपलब्ध आहे. जे विद्यार्थी, जे प्रशिक्षणार्थी, जे भागवत प्रेमी ही कथा शिकतील, आमच्याकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे जे शिकतील त्यांच्याकरता ह्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील. त्या PDF स्वरूपात असतील. ज्यांना नोट्स घ्यायची इच्छा नसेल ते आपल्या व्हिडिओवरून प्रत्येक व्हिडिओचं लिखाण ऐकून जरी केलं तरीसुद्धा श्रीमद भागवत कथा ते लिहून घेऊ शकता. ज्यांना नोट्स पाहिजे ते नोट्स घेऊ शकता. आता आपण अध्ययन करण्याकरता इतका महानतम ग्रंथ, जिस ग्रंथ को सुनने मात्र से अपने जीवन का भाग्योदय होता है वो श्रीमद भागवत है. आणि म्हणून असा अनन्यसाधारण ग्रंथ अभ्यासण्याकरता असंच जमिनीवर बसून अभ्यास करणार नाही. म्हणून अशा प्रकारचं एक आसन आपण बसण्याकरता घ्यायचं आहे आणि हे आसन सुचिरभूत होऊन आपण रोज 1 ते 1.5 तास कामामध्ये काम काही म्हणा राम राम अशा प्रकारचं अध्ययन केल्यानंतर आणि अनेक प्रकारचे ग्रंथ, अनेक प्रकारचे पहिल्या दिवसाला कोणकोणते श्लोक आहेत, पहिल्या दिवसामध्ये कोणकोणते भजन आहेत, पहिल्या दिवसाला कोणकोणत्या कथा आहेत, स्तवन कसं काय करायचं याचे हार्मोनियम नोटेशनसह आपल्याला मिळेल. म्हणून
आपण जरूर संपर्क करा आणि आपलं जीवन कृतार्थ करा. हा व्हिडिओ कोणत्याही माध्यमातून आपल्यापर्यंत आलेला असेल तर कृपा करून आपण हा जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत शेअर करा. आता थोडक्यात एक पद्धत सांगतो की सुरुवातीला बोर्डवरती अनेक प्रकारची चित्र चिन्ह वापरून ही कथा समजून सांगितली जाईल. दुसऱ्यांदा ही जी कथा आहे ही ग्रंथात कशी आहे. आता हा प्रथम खंड आहे, याच्यावरती आपण ही ग्रंथामध्ये कथा कशी आहे या ठिकाणी आपण अशा प्रकारचे हायलाइट्स करून, हा अभ्यासाचा ग्रंथ आहे याच्या, आणि जी संहिता असते याच्यामध्ये संपूर्ण संस्कृताचे श्लोक असतात. जी संहिता असते ती संहिता आपण पूजनाकरता ठेवणार आहोत आणि म्हणून अशा प्रकारे हायलाइट्स करून ग्रंथातून दुसऱ्या क्रमांकाला शिकवली जाईल. तिसऱ्यांदा जे विद्यार्थी आपल्याकडे असतील त्यांना ती कथा लिखित करून दिली जाईल, लिहिण्याकरता PDF पाठवले जातील. आणि चौथ्यांदा जी कथा आपण ऐकली, जी कथा लिहिली, जी ग्रंथामध्ये समजून घेतली, ती कथा व्हिडिओ कॉलिंगच्याद्वारे तुम्ही ती आम्हाला प्रेझेंट करून दाखवू शकता. अनेक प्रकारचे प्रश्नांची उत्तरं, आपल्याकडे संगीतकार टीम कशी ठेवायची, सुरुवातीला पहिली कथा आपण कशी करायची, असे अनेक प्रश्नांवरती आपण या ठिकाणी चिंतन मंथन करू आणि आपल्या जीवनामध्ये श्रीमद भागवताच्या माध्यमातून अनंत असे भगवंताचे या ठिकाणी आशीर्वाद आपल्या पदरात पाडून घेऊया. राधाराणी आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे सुख समृद्धी प्रदान करो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. राधे राधे.